संदेशाकडे वळूया. आजच्या संदेशाचं शीर्षक आहे खरे परिवर्तन. आपल्यामध्ये घडणारं खरे परिवर्तन ते कसं असतं आणि आपण परिवर्तन घडण्यापूर्वी कसे असतो, परिवर्तन घडल्यानंतर आपण कसे होतो, हे सर्व आपण त्यामध्ये पाहणार आहोत. काही मुख्य मुद्दे त्यामध्ये पाहणार आहोत. आपण संदेशाकडे वळूया. आणि आजचा जो संदेश आहे त्याचं पहिलं शीर्षक आहे, पहिला मुद्दा आहे, तुम्ही कोण आहात किंवा मी कोण आहे, आपण कोण आहात आणि तुम्ही काय आहात. तुम्ही कोण आहात आणि तुम्ही काय आहात हे तुम्हाला माहीत आहे का? त्याच्या आधी आपण सर्वात प्रथम बघूया की तुम्ही कोण आहात. जेव्हा आपण असा विचार करतो की आपण कोण आहोत, तर आपल्याला सर्वात आधी हेच लक्षात येतं की आपण एक मानव आहोत. पण मानव एक अशी परमेश्वराची विस्मयकारक अशी निर्मिती आहे जी अशक्य अशी, मानवासाठीच विचार केल्यावर एक अशक्य अशी ही निर्मिती आहे परमेश्वराची. आणि मानव हा एक अशी परमेश्वराने केलेली अद्भुत अशी एक वस्तू तर नाही म्हणता येणार, एक लिव्हिंग बिंग असा आहे ज्याचा आज हजारो वर्षापासून अभ्यास सायंटिस्ट लोक करत आहे आणि रिसर्चर्स करत आहे. मोठमोठे विद्वान लोक आजही रिसर्च करत आहे की मानवाचं शरीर कसं बनलेलं आहे. तरी आजपर्यंत भरपूर गोष्टींचं उत्तर मानवाला भेटलेलं नाही. तर ह्याच्यावरून सायन्स एवढं प्रगत झालेलं आहे, हजारो वर्षामध्ये भरपूर अभ्यास झालेला आहे, भरपूर गोष्टी माणसाला थोड्याफार कळल्या. पण आजही अशा गोष्टी आहेत ज्या माणसाला अजून कळून चुकत नाही आहेत की मानवी शरीर कसं बनलेलं आहे आणि छोट्या छोट्या याच्यातल्या गोष्टी ज्या आहेत, छोटे छोटे घटक जे आहेत ते कसे काम करतात, कसे वर्क करतात. तर हे पण एक आश्चर्यकारक गोष्ट आहे. आजपर्यंत मानवाला कळलेलं नाही. अजून एवढं ॲडव्हान्समेंट झालेलं आहे सायन्समध्ये, इतर गोष्टीमध्ये, तरी पण अजून मानव हे समजू शकला नाही की मानव बनला कसा, त्याचं वर्क कसं करतं, काम कसं करतं. आज इथे चालू आहे. तर आपल्याला ह्याच्यामधून काय कळतं की मानव जो आहे तो एक परमेश्वराची विस्मयकारक अशी निर्मिती आहे. आणि आणखी दुसरी गोष्ट, एक मानव जो असतो, प्रत्येक मानव, तो त्याची जी ओळख असते ती जगाच्या नजरेमध्ये त्याच्या व्यवसायाने असू शकते, त्याच्या ठिकाणाने असू शकते, त्याच्या नातेसंबंधाने असू शकते. व्यवसायाने जसं की कोणी कोणतं हॉटेल चालवतो तर त्या अमुक हॉटेलचा मालक आहे, किंवा मग त्या ठिकाणाने कोणी एक शहर आहे, त्या शहराचा फार पॉप्युलर व्यक्ती आहे, तर त्या शहरानुसार त्या व्यक्तीला ओळखले जाते, नातेसंबंधाने ओळखले जाते. जेव्हा आपण असा विचार करतो की आपण कोण आहोत, तर आपल्याला हेच डोक्यात येतं की एक मानव आहोत आणि आपली जी ओळख आहे ती काही पर्टिक्युलर गोष्टींमुळं, पर्टिक्युलर वस्तूंमुळं आपली ओळख ह्या समाजामध्ये, या जगामध्ये आहे. परंतु आपण एक गोष्ट विसरतो की आपली जी मानवाची जे ओळख आहे आणि मानवाचा जे दर्जा आहे तो परमेश्वराच्या नजरेमध्ये फार उच्च आहे. आणि परमेश्वराने जे आहे, प्रत्येक माणूस जो पृथ्वीवर जन्मला, पृथ्वीचं निर्माण झाल्यापासून आजपर्यंत जेवढे मानवांचा निर्मिती झाली, जन्मले, ते सर्वांना परमेश्वर एकाच दर्जाने पाहतो आणि तेवढंच प्रेम करतो जेवढं तुम्हाला करतो, मला करतो, किंवा जे पूर्वी पृथ्वीवर झाले किंवा पुढे जे येतील त्यांच्यावर तो प्रेम करेल. सर्वांना एकाच तो दर्जाने प्रेम करतो. तो कोणाच्या स्टेटसनी, त्यांच्या सक्सेसनी किंवा त्यांच्या जातीनी, धर्मानी तो प्रेम करत नाही. तो तुम्हाला मानव आहे, तो आपला पिता आहे, म्हणून तो सर्वांना सारखंच प्रेम करतो. आणि तो आपल्याला एक स्पेशल स्थान त्याने दिलेलं आहे. आणि ते स्थान त्यांनी आपल्याला काय दिलेलं आहे, तो आपल्याला कशा रीतीने आपल्याकडे पाहतो ते आपण पाहूया. आपण एक अध्याय वाचूया, मत्तई कृत शुभवर्तमान 5वा अध्याय आणि 13 ते 14 वचन. तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. जर मिठाचा खारटपणा गेला तर त्याला खारटपणा कशाने येईल? ते बाहेर टाकण्यात येऊन माणसाच्या पायाखाली तुडविले जावे, याशिवाय कोणत्याही उपयोगाचे नाही. तुम्ही जगाचा प्रकाश आहात. डोंगरावर बसलेले नगर लपत नाही. तर ह्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे की तुम्ही तो एक आपल्याला
ह्या जगाचे मिठासारखं आपल्याला बघतो. जसं मीठ जे असतं, मिठाचा जर खारटपणाच जर गेला तर त्याच्यामध्ये काही स्वादच नसणार आणि त्याची काही व्हॅल्यूच नसणार. तर जसं एक मिठाला त्याच्या खारटपणामुळं व्हॅल्यू आहे, तशी आपल्या प्रत्येकांना एक व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे. आणि जर ती व्हॅल्यू आपल्याला त्याच्याकडून ऑटोमॅटिक भेटलेली आहे, नॅचरली भेटलेली आहे आणि ती व्हॅल्यू आपल्याला समजायची आहे की ती व्हॅल्यू आपल्याला त्यांनी कोणती आपल्यामध्ये दिलेली आहे आणि ती व्हॅल्यू आपल्याला इतरांमध्ये दाखवून आणि त्यांनी आपल्याला कशा प्रकारे प्रेम केलेलं आहे, कशा प्रकारे त्यांनी आपल्याला वेगळं बनवलेलं आहे हे जगाला दाखवून आपण त्याचे कशा प्रकारचे या वचनामध्ये दाखवल्यानुसार आपण कशा प्रकारे मिठाचं एक उदाहरण आपण जगासमोर होऊ शकतो ते आपल्याला दाखवायचं आहे जगासमोर. आपल्याला आधी आपल्याला कोण आहे ओळखावयाचं आहे. आणि ह्या जगाचे प्रकाश आहात. जगाचा प्रकाश म्हणजे जेव्हा आपण एक प्रकाश असतो तर आपल्याला कोणीच एखादा प्रकाश जेव्हा आपण पाहतो तर तो प्रकाश कोणीच त्याला लपू शकत नाही. प्रकाश नेहमी चमकतच राहतो आणि त्या प्रकारे आपण एक प्रकाश आहोत. परमेश्वरांनी एक आपल्यामध्ये दिलेला एक प्रकाश आहे. जेव्हा आपण तो ते प्रकाश समजतो, आपल्याला जेव्हा कळतं की आपल्यामध्ये काय त्यांनी वेगळं दिलेलं आहे, कशा प्रकारे त्यांनी आपल्याला वेगळं केलेलं आहे, वेगळं आपल्याला सांभाळलेलं आहे, तेव्हा आपण चमकतो आणि ज्या इतर लोकांसाठी एक आपण उदाहरण बनतो, इतर लोकांच्या नजरेत आपण येतो, इतर लोकांना कळून आपण एक उदाहरण बनतो की खरंच हे परमेश्वराचे लोक आहेत आणि यांच्यामध्ये काहीतरी आपल्यापेक्षा वेगळं आहे. आणि आणखी आपण पुढे बघूया. जग हे परमेश्वराची निर्मिती आहे, त्यामुळे जगाच्या नजरेमध्ये आपण काय आहोत याला महत्त्व नाही आहे. जसं की जगाच्या नजरेमध्ये आपण काय आहोत, जसं की जग आपल्याला आत्ताच सांगितलं की जग आपल्याला एक उदाहरणार्थ बिझनेसमन म्हणून पाहत असेल, एक शिक्षक म्हणून पाहत असेल, एक विद्यार्थी म्हणून पाहत असेल किंवा मग एक श्रीमंत म्हणून पाहत असेल किंवा फार सक्सेसफुल म्हणून पाहत असेल. तरी तुमचं सक्सेस हे तुमचं जे जागतिक तुम्हाला जे स्टेटस आहे त्याला काही महत्त्वाचं परमेश्वरासमोर त्याला काही महत्त्व नाही. महत्त्व ह्याला आहे की परमेश्वर तुम्हाला ओळखतो का, तुमचं नाव जीवनी पुस्तकामध्ये लिहिल्या गेलेलं आहे का, त्याला महत्त्व आहे. कारण जेव्हा तुम्ही परमेश्वराचं दुसरं आगमन होईल आणि जेव्हा सगळ्यांचा न्याय होईल, तुम्हाला जागतिक स्टेटस कुठंच घेऊन जाणार नाही तुम्हाला ते स्टेटस. आणि ही तुम्हाला त्यावेळेस लोक तुम्हाला किती ओळखतात, तुमचं पृथ्वीवर किती सक्सेस आहे, तुम्ही किती मोठे महान व्यक्ती आहात, त्याला काहीच महत्त्व नसणार. त्यावेळेस जो तुम्हाला पश्चाताप होईल, जर तुम्ही तोपर्यंत जरी परमेश्वराला प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखलं नसेल, तर त्यावेळेस जेव्हा तुम्हाला पश्चाताप होईल तो पश्चाताप तुम्ही आजच केला पाहिजे. आणि हे तुम्हाला कळून चुकलं पाहिजे की तुमचा जो हे आहे स्टेटस आहे ते परमेश्वराच्या नजरेत किती मोठं आहे. तुम्ही त्याच्या नजरेमध्ये आलेला आहात का, त्यांनी सांगितलेल्या मार्गावर तुम्ही चालता का, त्यांनी दाखवलेल्या बायबलमधून आपल्याला दिलेल्या मार्गावर तुम्ही चालता का, त्याच्या आज्ञा पाळता का, जीवनी पुस्तकामध्ये तुमचं नाव आलेलं आहे का. हे सगळ्यात महत्त्वाचं आपल्या आयुष्याचा उद्देश असला पाहिजे. परमेश्वराने दाखवलेल्या मार्गावर चालणं आपलं आयुष्याचा उद्देश असला पाहिजे. आपला उद्देश हा नसला पाहिजे की मी त्या जगामध्ये किती नाव कमवतो, माझी ओळख किती करून घेतो आणि किती मोठा व्यक्ती मी बनतो आणि किती काय काय मी जगामध्ये ह्या काबीज करतो. तर आपलं आजपासून ह्या क्षणापासून जर नसेल तर आपण हे ॲक्सेप्ट केलं पाहिजे आणि हे लक्षात घेतलं पाहिजे की परमेश्वर आपल्याला किती ओळखतो आणि त्याच्या नजरेमध्ये आपण एक आलेलो आहोत का, त्यांनी दाखवलेल्या मार्गाने आपण चालून, त्यांनी आपल्याला सांगितलेल्या प्रमाणे आपण आयुष्य जगून तो आपल्याला ओळखतो का. कारण शेवटच्या दिवशी जर त्यांनी तुम्हाला ओळखलं नाही तर तुम्हाला कुठे स्थान भेटणार नाही. तुम्ही अशा जागी जाल जिथं तुम्हाला पश्चाताप करायलाही क्षणसुद्धा मिळणार नाही. एवढं भयंकर तुमचा न्याय होणार आहे जर तुम्ही त्याला ओळखलं नाही. आज जर तुम्ही त्याला ओळखलं नाही तर शेवटच्या दिवशी तो तुम्हाला ओळखणार नाही. तर आपण ह्यालाच महत्त्व दिलं पाहिजे की आपण प्रभू येशू ख्रिस्ताला आपला तारणारा स्वीकार केलेला आहे का. आपण आणखी एक
वचन वाचूया. उपदेशक 12वा अध्याय आणि 13वं वचन. याच्यात आपण पाहूया की परमेश्वराने दाखवलेल्या मार्गावर आपण चालतो का. कारण त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालणं हे एक आपल्यासाठी कमांड दिलेला आहे. तो कमांड आहे की त्यांनी दाखवलेल्या मार्गावर प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीला, त्याला परमेश्वराला, प्रभू येशू ख्रिस्ताला जेव्हा ज्यांनी तारणारा स्वीकार केलेला आहे त्या प्रत्येक व्यक्तीला त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालणं हे त्याचं हे आहे. त्या रूलप्रमाणे त्याला चालावंच लागणार आहे. आपण वाचूया. उपदेशक 12वा अध्याय 13वं वचन. सर्व काही तुम्ही ऐकले. सर्वांचे सार एक, देवाचे भय धर व त्याच्या आज्ञा पाळ. मनुष्य कर्तव्य काय ते एवढेच आहे. सगळ्या बऱ्या वाईट मुक्त गोष्टीचा न्याय करीताना देव सगळ्या कुत्त्यांची झाडा झडकून येईल. तो तुम्ही जेव्हा त्याच्या दाखवलेल्या मार्गावर चालता आणि जेव्हा जसं सांगितलं की जेव्हा तुमचा न्याय होईल तेव्हा तुम्ही प्रत्येक तुमच्या कृतीचा न्याय होणार आहे आणि तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे. तुम्हाला तुमच्या प्रत्येक गोष्टीचा त्याच्याकडं हिशोब द्यावा लागणार आहे. जर तुम्ही त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालता तर तुमचं एक आयुष्य चांगलं राहणार आहे. चांगलं होईल. तो तुम्हाला गाईड करल, तुम्हाला आयुष्य जगण्यास मदत करल, तो तुम्हाला पुढं जाण्यास मदत करल आणि सतत तो तुमच्या सोबत राहून आयुष्यामध्ये तुम्हाला तो प्रत्येक गोष्टीमध्ये मदत करेल. जसं की आपण या वचनामध्ये पाहिलेलं आहे की प्रत्येक गोष्टीचा हिशोब आपल्याला द्यावा लागणार आहे. आणखी एक म्हण आहे, एक गोष्ट आहे की जे विधर्मी लोक आहेत, विधर्मी लोक बायबल कधीच वाचत नाहीत किंवा बायबल विधर्मी लोकांनी वाचण्याचं फार कमी असे इन्स्टन्स आहेत किंवा शक्यता आहे की फार कमी वेळेस ते बायबल वाचतील किंवा बायबलची ओळख त्यांना होईल, बायबल त्यांच्या हातात पडेल किंवा जे काही आहे. पण जेव्हा एक विधर्मी व्यक्ती एका ख्रिस्ती व्यक्तीला पाहिल किंवा जेव्हा त्याच्या नजरेसमोर एक ख्रिस्ती व्यक्ती आला तर तुमचं जीवन असं असलं पाहिजे की एक विधर्म्याला ख्रिस्ती व्यक्तीला पाहून हे जाणीव झाली पाहिजे की हा व्यक्ती जो आहे येशू ख्रिस्ताला मानणारा हा जो व्यक्ती आहे, हा जो ख्रिस्ती व्यक्ती आहे, हा खरंच आमच्या अवतीभोवती असणाऱ्या इतर लोकांपेक्षा फार वेगळा व्यक्ती आहे. त्याचं चालणं, बोलणं, उठणं, बसणं हे सर्व काही इतर लोकांपेक्षा वेगळं आहे. का तर कारण हा ख्रिस्ती आहे. का तर कारण हा येशू ख्रिस्ताला जाणून घेणारा व्यक्ती आहे. तर ही एक म्हण आहे की जेव्हा तुम्ही ख्रिस्ती जेव्हा तुम्ही आहात, ख्रिस्ती कुटुंबात जन्मला, या येशू ख्रिस्ताला जेव्हा तुम्ही ॲक्सेप्ट केलं तर तुमच्या वागण्यामधून, तुमच्या प्रत्येक गोष्टीमधून तुमचं ते झळकलं पाहिजे. कारण विधर्मी जे लोक आहेत, जे ख्रिस्ताला जाणत नाहीत, परमेश्वराला जे जाणत नाहीत, ते तुम्हाला वाचणार, तुमच्या आयुष्याला वाचणार, तुम्हाला पाहणार आणि जेव्हा ते तुम्हाला पाहतील, तुमच्या अवतीभोवती राहतील, तुम्हाला ते अभ्यास करतील, तुमचा अभ्यास करतील, नजरेने जेव्हा पाहतील तर त्यांना हे कळलं पाहिजे की हा ख्रिस्ती व्यक्ती आहे, खरंच हा परमेश्वराला भिणारा व्यक्ती आहे, त्याला परमेश्वराच्या मार्गावर चालणारा व्यक्ती आहे. म्हणूनच हा व्यक्ती आपल्या सर्वांपेक्षा वेगळा आहे आणि आम्हा सर्वांपेक्षा वेगळा आहे. आणि तुमचं हे जे जगासमोरचं जे असणार आहे, व्यक्तिमत्व असणार आहे, ते कित्येक लोकांना प्रोत्साहन देईल, त्यांना परमेश्वराला, येशू ख्रिस्ताला जाणण्याची गोडी निर्माण करेल आणि अशाद्वारे तुमच्या आयुष्याद्वारे पण तुम्ही भरपूर लोकांमध्ये कार्य करू शकता आणि एक लोकांमध्ये तुम्ही एक हे जाणीव करून देऊ शकता की हा व्यक्ती खरंच वेगळा आहे. आता आपण पुढच्या मुद्द्याकडे वळूया. तुम्ही काय आहात? मी तुम्हाला विचारतो की तुम्ही काय आहात. मलाही विचारतो मी काय आहे. तुम्ही कधी या स्वतःला प्रश्न विचारलेला आहे का की मी काय आहे? जेव्हा आपण हा प्रश्न स्वतःला विचारतो, तुम्ही 2 मिनिटं व्हिडिओ पॉज करूनही विचार करा की तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारा की मी काय आहे. जेव्हा तुम्ही हा विचार कराल मी काय आहे, तुमच्या मनात काय आहे येईल की मी एक स्त्री आहे किंवा मी एक पुरुष आहे किंवा मी एक विद्यार्थी आहे, मी एक गृहिणी आहे, घरकाम करते, किंवा मग कोणी जॉब करत असेल तर
तो व्यक्ती म्हणेल की मी जॉब करतो. एक शिक्षक असेल तर तो म्हणेल मी टीचर आहे, शिक्षक आहे. आणि कोणी बिझनेस करत आहे तर तो म्हणेल मी बिझनेस करतो. आणि कोणी म्हणेल मी श्रीमंत आहे, कोणी म्हणेल मी गरीब आहे. काही जण म्हणतील मी आयुष्यामध्ये यशस्वी आहे, तर काही म्हणतील मी अयशस्वी आहे. असेच भरपूर काही प्रश्न तुम्हाला पडतील जेव्हा तुम्ही विचाराल की मी काय आहे. पण तुम्हाला वाटतं का की ह्या एवढ्या 2-4 गोष्टीशिवाय तुम्ही काय आहेत एवढं तुम्हाला डिफाईन करतं? एवढ्या 4-5च गोष्टी तुम्ही काय आहे ते सगळं बरोबर प्रत्येक डिटेलमध्ये सांगतं हे तुम्हाला वाटतं का? म्हणजे एखादी व्यक्ती जी आहे ती एक शिक्षक आहे, श्रीमंत आहे आणि समाजामध्ये त्याचं नाव आहे, झालं. तुम्ही एवढ्यापुरतंच तुमचं स्टेटस आहे का? एवढ्यामध्येच तुमचं आयुष्य संपतं का? तुम्हाला वाटतं 2-4 गोष्टींनीच तुम्ही स्वतःला डिफाईन करू शकता का? तुम्ही जे आहात ते अनलिमिटेड अशा गोष्टी आहात. तुम्ही फक्त 3-4 गोष्टींनी बनलेलं नाही, तुम्ही अनलिमिटेड असंख्य गोष्टींनी बनलेलं आहात. आणि तुमच्यामध्ये काय काय असंख्य गोष्टी आहेत ते तुम्हाला तेव्हाच कळेल जेव्हा तुम्ही परमेश्वराकडे याल. परमेश्वर जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये येईल तो तुम्हाला दाखवून देईल की तुम्ही काय आहात. आणि जेव्हा आपण परमेश्वर आपल्या आयुष्यामध्ये नसतो तर आपण फार क्वचित 2-3 गोष्टीमध्येच आपल्याला डिफाईन करतो की आपल्यालाच माहीत नसतं की आपण काय आहोत. जेव्हा परमेश्वर आपल्या आयुष्यामध्ये असतो, प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा आपला तारणारा असतो, तर आपल्याला आणखी तो आपल्यातले लपलेले गुण, आपल्याला त्याने स्पेशल कसं बनवलेलं आहे आयुष्यामध्ये, तो आपल्याला इतरांपेक्षा वेगळं कसं केलेलं आहे, तो आपल्याला इतरांपेक्षा धरून वर कसं उचललेलं आहे, तो आपल्याला तेव्हाच दाखवतो जेव्हा आपण त्याच्याकडे जातो. तो आपल्याला वेगवेगळ्या परीक्षेतून घेऊन जातो, वेगवेगळ्या संधीतून घेऊन जातो. आणि जसं जसं आपण वेगवेगळ्या संधीला सामोरं जातो, वेगवेगळ्या सिच्युएशन्सला सामोरं जातो, तसं आपल्याला आपली आतली इंटरनल जी पॉवर आहे, ज्या गोष्टी आहेत ज्या आपण जाणून नाहीत त्या गोष्टी आपण जाणून जातो. आणि तुम्हा सर्वांनाच माहीत असेल की जोपर्यंत आपण आपल्या आयुष्यामध्ये कठीण गोष्टींना सामोरं जात नाहीत तोपर्यंत आपल्याला माहीत नसतं की आपल्यामध्ये कोणकोणती लपलेली ताकद आहे, कोणकोणत्या गोष्टींना आपण सामोरं जाऊ शकतो, कशा परिस्थितीला आपण सामोरं जाऊ शकतो हे आपल्याला कठीण परिस्थितीतून गेल्याशिवाय कळू शकत नाही. जसं जसं आपण या परिस्थितीतून जातो, परमेश्वराचा हात आपल्यावर असतो, येशू ख्रिस्त जेव्हा सोबत आपल्या असतो, परमेश्वर जेव्हा आपल्या सोबत असतो, तेव्हा आपल्याला आपण त्या 3-4 गोष्टीशिवाय आणखी असंख्य काय काय आहोत, आपण किती शक्तिशाली आहोत, किती व्हॅल्युएबल आहोत आणि आपल्यामध्ये किती साऱ्या गोष्टी लपलेल्या आहेत जे आपल्याला माहीत नाही, हे सगळं परमेश्वर आपल्याला दाखवत असतो जेव्हा आपण त्याच्याकडे जातो. आणि त्याच्या शरण आपण त्याच्या शरणामध्ये जेव्हा जातो तेव्हा तो आपल्याला त्या सर्व गोष्टी दाखवून देत असतो. आणि जर तुम्हाला तुमच्यातलेही ज्या गोष्टी आहेत, छुप्या गोष्टी आहेत, लपलेल्या गोष्टी आहेत, जर तुम्ही स्वतःला अजून जाणून घेतलेलं नसेल आणि तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तो गोष्ट तुम्हाला परमेश्वरच आणि येशू ख्रिस्तच तुम्हाला दाखवून देऊ शकतो की तुम्ही कोण आहात आणि तुम्ही काय आहात. आणि हे तेव्हाच होऊ शकतं जेव्हा तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला आपलं तारणारा म्हणून स्वीकार कराल. आणि जेव्हा आपण परमेश्वराला स्वीकार करतो तर आपलं जे आयुष्य असतं ज्यामध्ये एक उद्देश नसतं आपल्या आयुष्यामध्ये, भरपूरदा काय होतं आपण आपल्या आयुष्यामध्ये उद्देश नसतं, आपण जसं आहे तसंच आयुष्य जगत, श्वास चालू आहे म्हणून आपण जगत असतो. काहींदा आपण आपल्याला माहीत नसताना अशा गोष्टीमध्ये हाती घेतो, त्या गोष्टी आपल्यासाठी चांगल्या नसतात आणि त्यामध्ये आपला लॉस होतो किंवा मग मानसिक त्रास आपल्याला होतो. आणि भरपूरदा आपल्याकडून चुका घडत राहतात कारण आपल्याला ज्ञान नसतं की आपण काय आहोत, आपण ती गोष्ट सामोरं जाऊ शकतो का नाही जाऊ शकत, किंवा परमेश्वराचं मार्गदर्शन आपल्या सोबत नसतं म्हणून आपण जे काही हाती घेतो त्याच्यामध्ये आपल्याला फेल्युअरच भेटत राहतं, नेहमी आपल्याला त्यामध्ये लॉसच भेटत राहतो किंवा आपली जी मानसिकता आहे ती बिघडत जाते. आपली जे पीस ऑफ माइंड आहे ते आपण लूज करत राहतो कारण आपल्याकडं परमेश्वराची ती गायडन्स नसतो. तर जेव्हा
ह्या सर्व गोष्टी आपल्यामध्ये होतात त्याचं कारण एकच असतं की आपल्याकडं परमेश्वराचं गायडन्स नाही, तो आपल्यासोबत नाही आणि आपण जे करतो ते आपल्या मानवी बुद्धीने करतो. आपण आपल्याला गरजेपेक्षा जास्त उच्च आपण स्वतःला मोठं समजून की ह्या गोष्टी आणि हे निर्णय घेतलेले असतात. त्यामुळं आपण त्यामध्ये फसत जातो आणि आपल्या स्वतःसाठी एक दलदलीमध्ये आपण फसत जातो. जेव्हा तुम्ही परमेश्वराला ॲक्सेप्ट करता, प्रभू येशू ख्रिस्ताला तारणारा ॲक्सेप्ट करता, तर तो आपल्या आयुष्यामध्ये होणाऱ्या प्रत्येक वाईट गोष्टीमध्ये, प्रत्येक घडामोडीमध्ये, प्रत्येक वाईट गोष्टींपासून तो आपला बचाव करतो, आपल्याला बुद्धी देतो, आपल्याला समज देतो. वाईट चूक पाऊल घेण्यापासून तो आपल्याला सांभाळतो किंवा एखाद वेळेस त्या घटनेपासूनही तो आपल्याला काहीतरी शिकण्यास मदत करतो. या आयुष्यभरासाठी आपल्याला एक मदतगार असं कामी येतं, एक मदतगार असं आपल्याला ते धडा शिकून जातं. आणि अशा प्रकारे आपण जे आहे फक्त 3-4 गोष्टीने आपण बनलेलो नाही किंवा 3-4 गोष्टी मुळं आपली एक ओळख पूर्ण होत नाही. तर आपली ओळख जी आहे ती येशू ख्रिस्त, परमेश्वर आणि इतर सर्व भरपूर गोष्टींपासून आपली एक ओळख पूर्ण होती. आणि आपल्या अवतीभोवती किंवा आपल्या सोबतचेच भरपूर लोक असतील, त्यांना सुद्धा माहीत नसतील की आपण काय आहोत, कोण आहोत. तर तुम्ही आज हा प्रश्न स्वतःला विचारा, मी काय आहे आणि मी कोण आहे. जर तुमच्यामध्ये हे 3-4 गोष्टीच तुम्हाला वाटत असतील, या 3-4 गोष्टीच मला पूर्ण करतात, तर तुम्हाला परमेश्वराला आणखी जवळ यायची गरज आहे परमेश्वराच्या. आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे स्वतःला ओळखून घ्यायची गरज आहे, जेणेकरून पुढच्या आयुष्यात किंवा तुम्हाला पण स्वतःला आयुष्यामध्ये पुढं चालण्यास मदत होईल आणि त्याला जाणून घेण्यास मदत होईल. आणि आणखी एक मनुष्याची एक वाईट गोष्ट असते किंवा फितरत असते की प्रत्येक मनुष्य स्वतःला कावेबाज समजतो, फार हुशार समजतो, इतरांना तो कमी लेखतो. त्याला वाटतं मीच जगातलं सगळ्यात हुशार आहे, मीच जगातलं सगळ्यात चतुर आहे, बुद्धिमान आहे, श्रेष्ठ व्यक्ती आहे. माझ्या अवतीभोवतीचे सगळे मूर्ख लोक आहेत, त्यांना काहीच समजत नाही. पण परमेश्वराने सगळ्यांना आपापल्या लेवलनी हुशारी दिलेली असती, बुद्धी दिली असती, समज दिलेली असती. ज्यांच्यासोबत परमेश्वर असतो, परमेश्वर त्यांना प्रत्येक गोष्टीपासून सांभाळतो. पण जर तुम्ही असे व्यक्ती आहात की जे नेहमीच सततच इतरांना लहान समजता, इतरांना हाणून पाडून बघता, खाली करून बघता, तर आणि तुम्ही एक अभिमानी मनुष्य असाल, तर तुम्हाला हे जाणून घेतलं पाहिजे की तुम्ही स्वतःचे नाश अधोगतीचे जिम्मेदार तुम्ही स्वतःच आहात. कारण तुम्ही जे आहात परमेश्वर अभिमानी व्यक्तीशी फार हेट करतो, त्याला अभिमानी व्यक्ती आवडत नाहीत. जर तुम्ही ते व्यक्ती आहात तर तुम्हाला आजच परिवर्तनाची गरज आहे. तुम्हाला जाणून घ्यायची गरज आहे की तुम्ही कसं ह्या गोष्टी तुमचा अभिमान तोडू शकता, अभिमानातून बाहेर कसं तुम्ही पडू शकता. अभिमान वेगवेगळ्या गोष्टींचे असू शकतात, वेगवेगळ्या लेवलचे असू शकतात, वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात. ते आपल्याला जाणून घेणं फार गरजेचं आहे. तुम्ही ते व्यक्ती असाल तर तुम्हाला आज परिवर्तनाची गरज आहे. तुम्ही प्रार्थना करा, इच्छा दाखवा, परमेश्वर तुम्हाला त्यामधून बाहेर काढेल. आणि आणखी एक गोष्ट म्हणजे तुम्ही जर ते व्यक्ती आहात जे इतरांना फार कमी लेखता, तर जसं मी आधी सांगितलं की तुम्ही स्वतःच्या अधोगतीचे, स्वतःच्या नायनाटीचे तुम्ही स्वतः जिम्मेदार आहात. कारण परमेश्वर स्वतःला उच्च लेखणाऱ्या प्राऊड व्यक्तींचा कधी फार त्यांच्यावर हेट करत असतो. त्याला अशा लोकांचा फार राग येत असतो. आणि पुढच्या मुद्द्याकडे आपण वळूया. पुढचा मुद्दा असा आहे, तुम्ही काय आहात ह्याचा हिशोब तुम्हाला द्यावा लागणार आहे. तुम्ही जरी चांगले असाल, तुम्ही वाईट असाल, तुम्ही काय केलं तुमच्या पास्टमध्ये किंवा तुम्ही आज काय करता, त्या प्रत्येक गोष्टीचा हिशोब तुम्हाला द्यावा लागणार आहे. आणि प्रत्येक गोष्ट तुमची तिथे रेकॉर्डेड असते, लिहिलेली असते. तुम्ही कितीही लपून काही गोष्ट करण्याचा प्रयत्न करा, पण परमेश्वर ती सर्व गोष्टी पाहत राहतो. ज्याने तुम्हाला निर्माण केलं त्या निर्माणकर्त्यापासून तुम्ही काहीच लपू शकत नाही. आपण काही ह्या संदर्भातले वचन वाचूयात. रोमकरास पत्र
14वा अध्याय 12वा वचन आपण वाचूया. तर मग आपणातील प्रत्येक जण स्वतःचा हिशोब देवाला देईल. त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे? प्रत्येक जण, आजपर्यंत पृथ्वीवर घडलेले प्रत्येक मनुष्य, त्याला आपल्या प्रत्येक गोष्टींचा हिशोब देवाला द्यावा लागणार आहे. समोरासमोर असं उभं राहून देवाला द्यावा लागणार आहे. आणि त्यावेळेस तुम्ही काय कारण त्याला द्याल? विचार करा. तुम्हाला काय असं त्याला कारण द्याल? तुम्ही मनुष्याला काही कारण देऊन मूर्ख बनू शकता, पण देवाला तुम्ही मूर्ख कसं बनवणार? त्याला सर्व काही माहीत आहे. मनुष्याला काही खोटं बोलून वेळ काढून घेऊ शकता, पण परमेश्वराला तुम्ही काय उत्तर देणार? तुमच्या कर्माचे, तुमच्या वाईट, तुम्ही दुसऱ्यांवर जे वाईट केलं त्या गोष्टींचं तुम्ही परमेश्वराकडे काय उत्तर देणार? आणि तुम्हाला वाटतं तुम्ही जो त्याच्याकडे तुमचं कारण सांगाल त्या कारणाने तो कन्व्हिन्स होईल? तुम्हाला वाटतं? बिलकुल होणार नाही. कारण त्यांनी आपल्याला फ्री विल दिलेली आहे, चांगला आणि वाईटची समज दिलेली आहे. वाईटचा जो आहे, वाईट बदला घेणारा तो परमेश्वर आहे. सर्व गोष्टींचा बदला तो घेईल. त्यांनी आपल्याला एवढंच सांगितलेलं आहे की आपण नेहमी वाईट मार्गापासून दूर राहिलेलं पाहिजे. कारण त्यांनी आपल्याला समज दिलेली आहे बऱ्या वाईटाची. आणि जर आपल्याला समज असतानाही जेव्हा वाईट मार्गाकडे जातो तर तुमचं कोणतंही कारण तिथं स्वीकारलं जाणार नाही. कारण ते कन्व्हिन्सिंग नसणारच आहे तुमचं कारण. कितीही मोठं कारण असो, काहीही कारण असो, त्या कारणाला परमेश्वर बिलकुल कन्व्हिन्स होणार नाही. आणखी एक आपण वचन या संदर्भातलं वाचूया. प्रकटीकरण 20वा अध्याय 12वा वचन. मग मृत झालेल्या लहान थोरांना मी राजासनापुढे उभे राहिलेले पाहिले. त्यावेळी पुस्तके उघडली गेली. तेव्हा दुसरे एक पुस्तक उघडले गेले. ते जीवनाचे होते आणि त्या पुस्तकात जे लिहिलेले होते त्यावरून मृतांचा न्याय ज्यांच्या त्यांच्या कर्माप्रमाणे ठरवण्यात आला. जसं मी पूर्वी सांगितलं की तुमची या पृथ्वीवर काय अवकाद आहे किंवा तुम्ही स्वतःला किती श्रेष्ठ समजता, त्या श्रेष्ठतेला, त्या अवकादीला काहीच व्हॅल्यू नाही. व्हॅल्यू त्याला आहे की तुम्ही त्याच्या सांगितलेल्या मार्गावर तुम्ही चालता का? प्रभू येशू ख्रिस्ताला तुम्ही तारणारा स्वीकार केलेला आहे का? आणि जर स्वीकार केलेला आहे तर तुम्ही त्या मार्गाने तुमचं आयुष्य तसं आहे का? तुमच्या आयुष्यामध्ये तसं परिवर्तन घडून आलेलं आहे का? आणि जीवनी पुस्तकामध्ये तुमचं नाव लिहिल्या गेलेलं आहे का? हे महत्त्वाचं आहे. या वचनामध्ये सांगितलेलं आहे. आपणही वाचा. प्रकटीकरण 20वा अध्याय आणि 12वा वचन. आणि आपण भरपूर आयुष्यामध्ये आपण ऐकतो की चांगले कर्म केले की आपलं सर्व काही विसरल्या जातं. कर्म चांगले करा आणि सर्व काही तुमचं माफ केल्या जाईल. कर्म चांगले म्हणजे इतरांची मदत करा, चांगले बोला, चांगले वागा, हे करा, ते करा. हे कर्माच्या गोष्टी भरपूर आपण ऐकतो, पण कर्म तुम्हाला मदत करणार नाही. तुम्हाला पुढे नेईल. तुमच्या जीवनी पुस्तकात नाव तेव्हाच लिहिल्या जाईल जेव्हा तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला आपला तारणहारा स्वीकार करणार आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावर तुम्ही जेव्हा पुढे जाल, परमेश्वराने दाखवलेल्या मार्गावर पुढे जाल, तर जेव्हा तुम्ही त्याचा खऱ्या मनाने स्वीकार करता, प्रभू येशू ख्रिस्ताचा तारणारा म्हणून स्वीकार करता, त्याच वेळेस तुमचा जीवनी पुस्तकामध्ये नाव लिहिल्या जाईल. तुमच्या चांगल्या कर्माने, तुमच्या चांगल्या बोलण्या वागण्याने, इतरांना मदत केल्याने ते काहीच तुम्हाला पुढे नेणार नाही. पुढे नेणार आहे तुम्हाला आयुष्यात एक नवीन जीवन भेटणार आहे, तर ते फक्त आणि फक्त प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकार केल्यानंतर. आणि आपण आणखी एक पुढच्या मुद्द्याकडे जाऊया की खरे परिवर्तन काय आहे. आपण परिवर्तनाबद्दल आता बोललो. आपण स्वतः काय आहोत, कसे आहोत, परमेश्वर आपल्यावर किती प्रेम करतो, आपण त्याचं न ऐकल्यावर आपलं काय होणार आहे, सर्व काही आपण पाहिलं. पण आपल्याला हा पण एक प्रश्न आला पाहिजे की खरे परिवर्तन म्हणजे काय. आता आपण परिवर्तनाबद्दल बोललो, पण परिवर्तन म्हणजे काय? तर खरे परिवर्तन म्हणजे जुन्या स्वभावाचे मरणे आणि नवीन स्वभावाचे जिवंत होणे. म्हणजे आपला जो काही जुना स्वभाव आहे त्यामध्ये आपण एक पापी असू, रिपीट ऑफेंडर असू, म्हणजे गुन्हेगार असतो जो पुन्हा पुन्हा तोच गुन्हे करत राहतो.
असा जो गुन्हेगार असतो, असा जो व्यक्ती असतो जो पुन्हा पुन्हा त्याच चुका करत राहतो, तशा व्यक्तीचा जेव्हा परिवर्तन होतो तर तो त्या पापांपासून दूर जातो, तो त्या सतत करणाऱ्या चुकांपासून दूर जातो आणि त्याच्या आयुष्यामध्ये जो हा बदल घडतो त्याला आपण म्हणतो की त्याच्यामध्ये परिवर्तन, खरंच परिवर्तन झालेलं आहे. तर तुमच्या आयुष्यात ते जेव्हा परिवर्तन होते तर तुमचा जे जुना स्वभाव आहे, तुमच्यामध्ये जे जुने दुर्गुण आहेत, जुने सर्व काही जे दोष आहेत, दुष्कर्म आहेत, दूषित गोष्टी आहेत, त्या सर्व दूषित गोष्टींचं मरणं आणि एक शुद्ध व्यक्ती तुमचं शुद्ध म्हणून एक व्यक्तिमत्व तुमचं समोर येणं किंवा तुमच्यामध्ये एक ट्रान्सफॉर्मेशन येणं, ट्रान्सफॉर्मेशन तुमच्यामध्ये या तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारता, एक ट्रान्सफॉर्मेशन येणं तुमच्यामध्ये, एक चेंज येणं, परिवर्तन यायला सुरुवात होती आणि आठवडे, महिने, वर्षामध्ये, काही वर्षामध्ये जसे तुमचे त्याचे संबंध निकट होत राहतात, तुमची इच्छा अजून प्रबल होत राहते त्याला जाणून घेण्याची, तुमचा विश्वास अजून जसा वाढत राहतो, तुमची इच्छा पण होती की ह्या सर्व गोष्टीतून बाहेर पडण्याची, तसं तुमच्यामध्ये परिवर्तन घडत राहतं, तो तुम्हाला शुद्ध करत राहतो. आपण पापी व्यक्ती आहोत, पाप आपल्याकडून कळत न कळत होतच राहतात, पण त्या पापामधूनही तो आपल्याला दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि आपण जसं नेहमी क्षमा मागत राहतो, प्रत्येक पापांची तो आपल्याला क्षमा करतो आणि आपल्या आयुष्यातही तो तसेच परिवर्तन घडून आणतो. तर हे जाणून घ्या की परिवर्तन म्हणजे जुन्या स्वभावाचे मरणे आणि नवीन स्वभावाचे जिवंत होणे. आपण या संदर्भात काही वचन वाचूया. इफिस्करास पत्र 4 अध्याय 22 ते 24 वचन. इफिस्करास पत्र 4 अध्याय 22 ते 24 हे वचन आपण वाचूया. त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे की परिवर्तन तुमच्यामध्ये कसे असते किंवा परिवर्तन झाल्यावर तुम्ही तुमच्यात काय चेंजेस येतात ह्या वचनाद्वारे आपण पाहूया. इफिस्करास पत्र 4 अध्याय 22 आणि 24, 22 ते 24 सॉरी 22, 23, 24. असे की तुमच्या पूर्वीच्या आचरणासंबंधी जो जुना मनुष्य त्याचा तुम्ही त्याग करावा, तो कपटाच्या वासनाने युक्त असून त्याचा नाश होणार आहे. तर तुम्ही आपल्या मनोवृत्तीत नवे व्हावे आणि धार्मिकता व सत्याची पवित्रता यांनी युक्त असा देवानुरूप उत्पन्न केलेला नवा मनुष्य धारण करावा. आपणही वाचा घरी. इफिस्करास पत्र 4 अध्याय 22 ते 24. आणखी एक वचन आपण वाचूया. कलसेकरास पत्र 3 अध्याय 5 ते 9. तर पृथ्वीवरील तुमचे अवयव जीवे मारा, म्हणजे जार कर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना व लोभ, याला मूर्तीपूजा हे म्हणावे, यास जीवे मारा. त्यामुळे देवाचा कोप आज्ञाभंगाच्या पुत्रावर होतो. तुम्ही पूर्वी त्या वासनात जगत होता तेव्हा त्यामध्ये तुम्हीही वागत होता, परंतु आता क्रोध, संताप, दुष्टपण, मुखाने निंदा व शिवीगाळ करणे ही सर्व आपणापासून दूर करा. एकमेकांबरोबर लबाडी करू नका, कारण तुम्ही जुन्या मनुष्यास त्याच्या कृती सुद्धा काढून टाकलेली आहे. ह्यामध्ये दाखवलेलं आहे की आपलं परिवर्तन होतं, ते कसं होतं, कशा प्रकारे आपल्या जुने स्वभाव, आपले जुने दुर्गुणे आहेत ते आपल्या आयुष्यातून निघून जातात, आपल्याला काढून टाकावे लागतात आणि कशा प्रकारे परमेश्वर अशा लोकांची निंदा करतो आणि त्याला ह्या गोष्टी आवडत नाही, हेट करतो, यामध्ये दाखवलेलं आहे. कलसेकरास पत्र 3 अध्याय 5 आणि 9 वचन हे तुम्ही पण वाचा, तुम्हालाही लक्षात येईल आणि तुम्हालाही समजुतीस पडेल की परिवर्तन जेव्हा होते ते कसे होते आणि का होते, कशामुळे होते आणि तुम्ही स्वतःही स्वतःवर वॉच ठेवू शकता, लक्ष ठेवू शकता की तुमच्यामध्ये परिवर्तन होत आहे की नाही. फक्त म्हटल्याने, दुसऱ्यांनी सांगितल्याने आपल्यामध्ये परिवर्तन झालेलं असं नाही. आपल्याला स्वतःला माहीत पाहिजे, आपल्याला स्वतःला माहीत असलं पाहिजे आणि ती स्वतःला आपल्याला जाणीव होत असलेली पाहिजे, झालेली पाहिजे की आपल्यामध्ये मी काल काय होतो आणि मी आज काय आहे. जेव्हा ही जाणीव तुम्हाला होईल की काल मी वाईट होतो आणि आज एक परमेश्वराच्या सानिध्यामध्ये मी एक चांगला व्यक्ती बनत आहे, प्रयत्न करत आहे, माझ्यावर मध्ये परिवर्तन होत आहे, म्हणजे सगळे वाईट गोष्टी मागं पडत आहेत,
माझ्या आयुष्यातून निघून जात आहेत, माझ्या आयुष्याच्या बाहेर पडत आहेत, या सर्व गोष्टी जेव्हा तुम्हाला ही जाणीव होईल तेव्हा तुम्हाला स्वतःवर लक्ष ठेवण्यास मदत होईल. परमेश्वर तुम्हाला, प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला या सर्व गोष्टी जाणून घेण्यास मदत करेल. आणि जेव्हा तुम्ही कधी चुकत असाल तर तो तुम्हाला दाखवून देईल की तू इथं चुकत आहे आणि तू हे जिथं चुकत आहे ती गोष्ट करू नकोस, तुझा पाऊल मागं घे. त्या गोष्टी तुम्हाला स्वतःला वॉच करण्यामध्ये, स्वतःवर लक्ष ठेवण्यामध्ये कामात येईल. आणखी एक पुढचा मुद्दा पाहू की परिवर्तन लपत नसते आणि ढोंग लपत नसते. आणि ह्यामध्ये असं आहे की जेव्हा तुमच्यामध्ये परिवर्तन होते तर तुमच्या वागण्यातून, तुमच्या कृतीतून, तुमच्या आचरणातून, तुमचे जे विचार आहेत, तुमचे जे गोल आहेत, तुमच्या प्रत्येक कृतीतून तुमचे परिवर्तन इतरांना किंवा सगळ्या जगाला दिसून येते. तुम्ही ढोंग करून स्वतःला परिवर्तित दाखवू शकत नाही. तुम्ही कितीही ढोंग करू शकता, मानवाला तुम्ही मूर्ख बनवू शकता, तुमच्या जवळपासच्या आसपासच्या लोकांना मूर्ख बनवू शकता, तुमच्या मंडळीला, तुमच्या चर्चला, तुमच्या पास्टरला, मानवाला तुम्ही मूर्ख बनवू शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्याने तुमचा निर्माण केलेला आहे, जो परमेश्वर आहे, त्याला तुम्ही कधी मूर्ख बनवू शकत नाही. कारण तो तुमचा वडील आहे, तो तुमचा बाप आहे आणि वडिलांना सगळंच माहीत आहे असतं की आपला मुलगा कसा असतो, मुलगा कसा आहे, मुलगी कशी आहे. तर तुम्ही ढोंग करू नका. जर तुम्ही ते ढोंगी व्यक्ती असाल तर आज तुम्हाला वेळ आहे की परिवर्तनाची ती वेळ आहे. तुम्हाला आज बदल घडवण्याची वेळ आहे. कारण आपला प्रत्येक श्वास, आपला प्रत्येक क्षण आपल्यासाठी एक नवीन ऑपॉर्च्युनिटी आहे, नवीन एक परमेश्वराने दिलेला मौका आहे की आपल्याला त्याच्या जवळ जाण्याचा, आपले सर्व दुर्गुण, आपल्या आयुष्यातले सर्व वाईट गोष्टीपासून बाहेर पडण्याचा, त्याचा स्वीकार करून त्याच्याकडे जाण्याचा आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा, त्यांनी आपल्यासोबत दाखवलेल्या डायरेक्शनवर चालण्याचा. आपला प्रत्येक श्वास, प्रत्येक दिवस आपल्यासाठी एक ऑपॉर्च्युनिटी असते. ती ऑपॉर्च्युनिटी आज तुम्ही घालू नका. जर तुम्हाला वाटत असेल की माझ्यामध्ये दोष आहेत, माझ्यामध्ये परिवर्तन आणण्याची गरज आहे, परिवर्तन होण्याची माझ्यामध्ये गरज आहे, तर आज तुम्ही विचार करा. संदेश झाल्यावर, घरी गेल्यावर तुम्ही स्वतः विचार करा की तुम्ही कोण आहात, तुम्ही काय आहात, किंवा तुम्ही या परमेश्वराला स्वीकारलं त्याच्यानंतर माझं आयुष्य खरंच बदललेलं आहे का, किंवा मी पूर्वी जसा होतो आजही तसाच आहे का, मी ढोंग करतो का, मी लोकांसमोर बनवाबनवी करतो का, माझ्या आचरणातून, माझ्या बोलण्यातून मी फार देवभिरू आहे, मी देवाला मानणारा व्यक्ती आहे, याचा ढोंग करता का तुम्ही. जर तुम्ही ते व्यक्ती आहात तर तुम्हाला खरंच परिवर्तनाची गरज आहे. आणि तुम्ही जाणून घ्या की जर तुम्हाला परिवर्तनाची गरज आहे तर तुम्ही परमेश्वराकडे या, त्याला मागा, प्रार्थना करा, तुमच्यामध्ये प्रार्थना करा, त्याच्याकडे विनंती करा की तुम्हाला तो स्वीकार करो, तुमच्या सर्व दुर्गुणांची, तो पापांची क्षमा करो आणि तुमच्यामध्ये एक परिवर्तन तुमच्या आयुष्यामध्ये घडून आणो. तो नक्कीच तुम्हाला स्वीकारेल. कारण त्यांनी प्रत्येक मानवावर सारखंच प्रेम केलेलं आहे आणि तो जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात, जोपर्यंत तुमचा श्वास चालू आहे, तोपर्यंत तुमच्याकडं ऑपॉर्च्युनिटी आहे, मौका आहे त्याच्याकडं वळण्याचा, तुम्हाला परमेश्वराकडे जाण्याचा, प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारण्याचा. एक म्हण आहे की भरपूर लोक असे असतात की जे विचार करतात की जेव्हा मी डेथ बेडवर असेन, मृत्यूच्या जवळ जाईन, तेव्हा मी प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारेल. पण जे असे लोक जे विचार करतात की मी 12 वाजता प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करेल, ते 11:30लाच मृत्युमुखी पावतात. तर तुम्हाला माहीत नाही तुमचा वेळ कधी येणार आहे, तुम्हाला परत पुढचा क्षण आपल्याला माहीत नाही की आपण किती जगणार आहोत, आपलं आयुष्य किती मोठं आहे. त्या क्षणानंतर आपल्याला त्याच्याकडं नतमस्तक होण्याची वेळ भेटेल की नाही भेटेल, हाच तो क्षण आहे, हाच तो दिवस आहे, हीच ती वेळ आहे आणि हाच तो तुमच्या आयुष्यामध्ये परिवर्तन आणण्याची वेळ आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला समजून घ्या, स्वतःचा अभ्यास करा, तुम्हाला गरज असेल तर त्याच्याकडे विनंती करा, प्रार्थना करा, तर नक्कीच 100% 1000% तुम्हाला ॲक्सेप्ट करेल आणि तुमच्या आयुष्यामध्ये तो परिवर्तन आणून घेईल. आणि आणखी एक गोष्ट म्हणजे ख्रिस्ती असण्याचे ढोंग करणे हे परमेश्वराची थट्टा करणे. कारण जेव्हा तुम्ही जे नसून काही असण्याचा जर नाटक करत असाल तर तुम्ही परमेश्वराला धोका देत आहात, परमेश्वराची टिंगल उडवत आहात. परमेश्वर कोण आहे
त्याची तुम्हाला जाणीव नाही आणि जर तुम्ही त्याची छेड काढत असाल, त्याच्याशी थट्टा मस्करी करत असाल, तर तो तुमचा डायनाट असा करेल की तुम्हाला रडायला सुद्धा, अश्रू गाळायला सुद्धा तो संधी देणार नाही. तुम्हाला दुःख भरपूर होईल, पीडा भरपूर होतील, पण तुमच्या डोळ्यातून अश्रू पडायला सुद्धा तो तुम्हाला मौका देणार नाही. एवढं कठोर तुमच्यावर न्याय करण्यात येईल. तर तुम्ही त्याची थट्टा मस्करी करू नका. आणि तो किती रागिष्ट परमेश्वर आहे हे तुम्ही जाणून घ्या. जेवढा प्रेमळ आहे तेवढाच रागिष्ट आहे. ह्या संदर्भात आपण एक वचन वाचूया. इब्री लोकास पत्र 12वा अध्याय 29वे वचन. इब्री लोकास पत्र 12वा अध्याय 29वे वचन. हे वचन असं आहे की आपला परमेश्वर जो आहे तो भस्म करणारी आग आहे. कारण आपला देव भस्म करणारा अग्नीही आहे. तो आपला जो परमेश्वर आहे तो भस्म करणारा अग्नीही आहे. म्हणजे तो 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 एवढा रागिष्ट परमेश्वर आहे, तो ज्याच्या पंखाखाली आपण जेवढे सेफ आहोत तेवढे सेफ आपण त्या पूर्ण पृथ्वीवरती, पूर्ण जे हे ब्रह्मांड आहे तेवढं सेफ्टी कोणाकडेच नाही. आणि तेवढा तो डेंजरस पण आहे. जर तुम्ही त्याची छेड काढत असाल, जर तुम्ही त्याच्यासमोरच ढोंगीपणा करत असाल, त्याला तुम्ही जर त्याची थट्टा करत असाल, तर एक गोष्ट लक्षात ठेवा की त्याला हलक्यात घेऊ नका. तो तुमचा असा अद्दल तुम्हाला घडवेल की तुम्हाला काही करण्याचं एक क्षण सुद्धा भेटणार नाही. फार वाईट तुमच्यासोबत होईल. तर ह्या ही गोष्ट तुम्ही नेहमीच लक्षात ठेवा. आणि त्याला तुम्ही भ्यालं पाहिजे. आपण आपल्या वडिलांना भ्यालं पाहिजे. त्यांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी आपण त्याप्रमाणे चाललं पाहिजे, ॲक्सेप्ट केलं पाहिजे आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चाललं पाहिजे. कारण आपला जो पिता असतो तो त्याच्या लेकरांची काळजी करतो आणि त्याला वाटतं की आपले लेकरं जे आहेत तेच नेहमी चांगलंच व्हावं. त्या पित्यालाही वाटतं की ते आपल्या प्रत्येक लेकराचं चांगलंच व्हावं. फक्त हा तुमचा फ्री विल आहे, हा तुमचा निर्णय आहे की तुम्ही त्याला पिता म्हणून ॲक्सेप्ट करता किंवा नाही करत. जर तुम्ही त्याला ॲक्सेप्ट करत असाल तर तो तुमची काळजी घेईल. शेवटपर्यंत तुम्हाला तो एक पित्यासारखं काळजी घेईल आणि तुमचं आयुष्य बदलून टाकेल. जर तुम्ही त्याला ॲक्सेप्ट करत नसाल तर तुम्ही एक बेवारीस सारखं एक आयुष्य जगाल आणि तुम्ही शेवटी राहाल तेव्हाही तुम्हाला कोणी ओळखणार नाही. आणि एक अशा जागी तुम्ही पडून राहाल की तुम्हाला पश्चाताप करायलाही मौका भेटणार नाही. आपण ह्या संदर्भातले ढोंगीपणाच्या काही संदर्भातली वचनं वाचूयात. लूक 12वा अध्याय 2रा वचन. लूक 12 जे उघडे होणार नाही असे काहीही झाकलेले नाही व जे कळणार नाही असे काहीही गुप्त नाही. हे बघा, ह्याच्यात सांगितलेलं आहे की जे प्रकट होणार नाही असे काहीही झाकलेले नाही. जर तुम्हाला वाटत असेल की मी झाकून ठेवलेलं आहे तर हे झाकून ठेवलेलं आहे आणि हे कधी कोणाला कळणार नाही, तर हे तुमचं मिसअंडरस्टँडिंग आहे की हे कधीच दुनियासमोर जगासमोर येणार नाही. जरी जगासमोर आलेलं आलं नाही तर परमेश्वराला ती गोष्ट माहीत आहे. आणि जसं आपण पूर्वी वचन पाहिलं की तुमच्या प्रत्येक कर्माची गोष्टीची तुम्हाला त्याच्यासमोर उत्तर द्यावं लागणार आहे. तर ह्याच प्रकारे तुम्ही ज्या काही गोष्टी कराल, जरी लपून केल्या, अंधारात केल्या, बंद खोलीत केल्या, तुम्हाला वाटत असेल अंधाऱ्या खोलीत केल्यावर परमेश्वराला काय दिसणार, कोणाला काय करणार, तरी तुमचं घोडचूक आहे, घोडचूक समज आहे. तर तुम्ही जगाच्या कुठेही पाठीशी जाऊन काही चूक करा, कुठेही करा, पाप करा, काहीही चूक करा, त्याला कळणार आहे, त्याला माहीत असणार आहे, त्याच्याकडून काही लपणार नाही आणि त्याच्यापासून काही गुपित राहणार नाही. हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि आणखी एक वचन आपण वाचूया. मत्तई 23वा अध्याय 27 आणि 28 वचन. मत्तई 23 अध्याय 27 आणि 28.
मत्तई 23:27-28 मी वाचतो. आहो शास्त्र्यांनो व परुष्यांनो, आहो ढोंग्यांनो, तुम्हास धिक्कार असो, कारण तुम्ही चुना लावलेल्या कबरांसारखे आहात. त्या बाहेरून सुंदर दिसतात, परंतु आत मेलेल्यांच्या हाडांनी व सर्व प्रकारच्या मळांनी भरलेल्या आहात. तरी तुम्ही बाहेरून लोकांस धार्मिक दिसता, परंतु आत ढोंगाने व अधर्माने भरलेले आहात. जसं मी तुम्हाला पूर्वी सांगितलेलं आहे की तुम्ही ढोंग करू शकत नाही. मानवाला तुम्ही ढोंग करून मूर्ख बनू शकता, पण परमेश्वराला नाही. आणि या वचनामध्ये हे जे वचन आहे तुम्हाला मी सांगतो, मत्तई 23वा अध्याय 27 आणि 28 वचन हे तुम्हीही वाचा. याच्या आतले शब्द जे आहेत ते शब्दाकडे लक्ष द्या. किती कठोर शब्द ह्यामध्ये वापरलेले आहेत. असे शब्द वापरलेले आहेत त्याच्यामधून तुम्हाला ईर्ष्या, परमेश्वराची जी ईर्ष्या, जो राग आहे ढोंग्यांवरती, ढोंग्यांभोवती नाटक करणाऱ्या लोकांभोवती जो राग त्याचा आहे त्या शब्दांमध्ये झळकून दिसतो. कारण जसं आत्ताच आपण वचन वाचलं की तो भस्म करणारी आग आहे, तो रागीत परमेश्वर आहे. तसंच तो ढोंग करणाऱ्या, नाटक करणाऱ्या, त्याच्याशी थट्टा करणाऱ्या लोकांना तो किती त्याचा राग त्यांच्यावर आहे या शब्दांनी याच्यावर कळून येतं. जसं की तुम्हास धिक्कार असो, कारण तुम्ही चुना लावलेल्या कबरांसारखे आहात, जे बाहेरून सुंदर दिसता, परंतु आत मेलेल्यांच्या हाडांवर सर्व प्रकारच्या मळांनी भरलेले आहात. तर तुम्ही बाहेरून लोकांस धार्मिक दिसता, परंतु आत ढोंगाने व अधर्माने भरलेले आहात. तुम्ही बाहेरून किती शुद्ध दिसा, जर तुमचं आतलं शारीरिक मन, सोल जर तुमचं मळीन असेल, तर तुमचं सगळं आयुष्यच मळीन आहे. तुम्ही सुद्धा तुमचं पूर्ण व्यक्तिमत्व तुम्ही स्वतः मळीन आहात. आणखी एक वचन आपण वाचूया. तीताला पत्र 1 अध्याय 16 वचन. ह्यामध्येही फार कठोर शब्द वापरलेले आहेत. तुम्ही लक्ष देऊन ऐका, लक्ष देऊन वाचा. तुम्हाला ह्यामध्ये कळून चुकेल की तो ढोंगी लोकांवर किती ईर्ष्या करतो, किती नफरत करतो, किती त्याला अशा लोकांशी राग आहे अशा लोकांवर. तीताला पत्र 1 अध्याय 16 वचन. मी वाचतो. आपण देवाला ओळखतो असे ते बोलून दाखवितात, परंतु कृतींनी त्याला नाकारितात. ते अमंगळ, आज्ञाभंजक व प्रत्येक चांगल्या कामास नालायक आहे. नालायक शब्द वापरलेला आहे अशा लोकांसाठी. त्यामध्ये तुम्ही परत एकदा लक्ष द्या. तीताला पत्र 1 अध्याय 16 वचन सापडला असेल तर तुम्ही पण वाचू शकता. 1 अध्याय 16 वचन तीताला पत्र. आपण देवाला ओळखतो असे ते बोलून दाखवतात, परंतु कृतीने त्याला नाचवितात. ते अमंगळ, आज्ञाभंजक व प्रत्येक चांगल्या कामास नालायक आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला परत एकदा दिसून येतं की तुम्ही देवाला ओळखण्याचा जेव्हा तुम्ही ढोंग करता, पण तुमच्या बोलण्यावरून, तुमच्या चालण्यावरून, तुमच्या वागण्यावरून, तुमच्या कृतीवरून ते सर्व दिसून येतं की तुम्ही किती देवामध्ये आहात, किंवा तुम्ही किती ढोंगी आहात, किंवा तुम्ही किती ढोंग करता. आणि तुमच्या कृतीने जेव्हा ते दिसून येतं की तुम्ही तर परमेश्वराला नाकारतात, पण जेव्हा तुम्ही असं ढोंग करता की तुम्ही त्याला ओळखता, पण तुमची कृती अशी दाखवते की तुम्ही त्याला ओळखतच नाहीत आणि वरून त्याला नाकारतात पण. तर हे असे जे लोक आहेत ते अमंगळ आहेत, आज्ञाभंजक आहेत आणि प्रत्येक चांगल्या कामास नालायक आहेत. लक्ष ठेवा, या शब्दांकडे लक्ष द्या की किती कठोर शब्द बायबलमध्ये आपल्याला पाहायला भेटतात आणि किती कशा प्रकारे अशा लोकांना संबोधल्या गेलेलं आहे बायबलमध्ये. हे लक्षात ठेवा. जर तुम्ही असे असाल, आपल्याला आपण काय होते, भरपूर जणांना माहीत असतं कोण ढोंग करत आहे. आपल्याला माहीत असतं की मी ढोंगी आहे. ढोंग कोण करत आहे, प्रत्येक ढोंगीला माहीत असतं की मी ढोंगी आहे. मी जगासमोर आज ढोंग करायचं आहे, लोकांसमोर मला असं वागायचं आहे. जर तुम्ही तेच ढोंगी आहात तर समजून घ्या, परमेश्वरासमोर तुम्हाला जागा नाही. तुम्हाला अशा जागी टाकण्यात येईल जिथं तुम्हाला परत
पलटून यायचा मार्ग दिसणार नाही आणि तो तुमचा शेवट तिथंच होणार आहे. शेवट तुमचा तिथंच होईल जर तुम्ही या क्षणी जर तुम्ही स्वतःला ओळखलं नाही किंवा ह्या गोष्टीपासून बाहेर पडण्याचा तुमची इच्छा नसेल, तुम्हाला जर बाहेर पडावयाचं नाही तर ती शेवटी तुमची इच्छा. परमेश्वर तुमची जी इच्छा आहे त्या इच्छेप्रमाणेच तुमच्या आयुष्यामध्ये होऊ देईल आणि तुम्ही जर त्याचा स्वीकार केला तर तो तुम्हाला उचलून धरेल. तुम्ही जर त्याला स्वीकार केलं नाही तर तुमचं आयुष्य असंच रडत पडत सडत जाणार आहे आणि आयुष्यानंतरही तुमचा जे काळ आहे, वेळ आहे, तो जसं आपण नेहमीच ऐकलेला आहे, स्वर्ग आणि नरकात तुमचं आयुष्य जाणार आहे. जर तुम्ही ते ढोंगी व्यक्ती असाल, परमेश्वराचा थट्टा करणारे व्यक्ती असाल, असे व्यक्ती असाल ज्यांना खरंच परिवर्तनाची गरज आहे, कारण आपल्याला कळतं की आपण काय वाईट करत आहोत, काय चांगलं करत आहोत. जर तुम्हाला ते वाईट आणि खऱ्याची चांगल्याची समज असेल तर आज तुम्ही परमेश्वराकडे या, कारण तुम्हाला या वचनातून समजलंच असेल की कशा प्रकारे तो ढोंगी लोकांशी आणि अशा लोकांशी थट्टा करतो आणि हेट तो करतो, नफरत किती तो करतो आणि त्यांचा तो काय हाल करेल तुम्ही विचार करू शकता. एक चांगलं वचन आपण वाचूया, नीतिसूत्रे, आणि हे वचन जे आहे नीतिसूत्रे 28वा अध्याय 13वं वचन. या वचनामध्ये आपण पाहू, या आपण परिवर्तन आपल्यामध्ये होतं. आपण परमेश्वराकडे जेव्हा जातो, आपल्या पापांची क्षमा मागतो, त्याच्या मार्गावर चालतो, तेव्हा आपल्यासोबत काय घडतं, कसं होतं. नीतिसूत्रे 28वा अध्याय 13वं वचन मी आधी वाचतो, आपल्याला सापडलं तर आपणही वाचा. जो आपला दोष झाकीतो त्याचे बरे होत नाही, जो ते कबूल करून सोडून देतो त्याचवर दया होते. जो म्हणतो मीच सरळ आहे, मीच बरोबर आहे, ज्याने आपल्या पापांची क्षमा परमेश्वराकडे कधी मागितलीच नाही, जर त्याला एखाद्या व्यक्तीला वाटत असेल की मी जे करत आहे सगळं चांगलं करत आहे, तर इथं लिहिलेलं आहे त्याचे बरे होत नाही, त्याचे कधीच बरे होत नाही. इतरांच्या नजरेत जर त्याचं समाजामध्ये जर बरं होत असेल, कोणाला वाटत असेल या व्यक्ती फार लकी आहे, त्याच्याकडे सर्वच काही आहे, नाव आहे, पैसा आहे, स्टेटस आहे, सर्व काही आहे, तर त्या गोष्टीबद्दल मी बोलत नाही. तर तुमचा जो शेवटच्या दिवशी न्याय होईल, परमेश्वराकडून जो न्याय होईल, त्या दिवशी तुमच्यासोबत बरे होणार नाही. आणि तो जो व्यक्ती सर्व काही कबूल करून सोडून देतो, नवीन आयुष्याकडे जातो, ज्याच्या आयुष्यामध्ये ज्याच्या आयुष्याचा जुने स्वभाव मरतो आणि नवीन स्वभावाचं जिवंत होतो, असा व्यक्ती जो सर्व काही जुने वाईट आपलं मागं सोडून नवीन वाटचालीकडे जातो, अशा व्यक्तीवर दया करण्यात येईल. परमेश्वर त्याच्यावर दया करेल आणि तो सतत तुमच्यासोबत राहील. नीतिसूत्रे 28:13 तुम्ही पण वाचू शकता. जो आपले दोष झाकीतो त्याचे बरे होत नाही, जो ते कबूल करून सोडून देतो त्याचवर दया. बघा, तुम्ही पण हे वचन वाचा, समजून घ्या, समजण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हालाही कळेल की या वचनाचा अर्थ काय. आपण आता आपल्या शेवटच्या मुद्द्याकडे वळूया की परिवर्तन कसे होईल. आतापर्यंत आपण ऐकत आलो, हा पूर्ण संदेश त्या घटकेपर्यंत आपण ऐकत आलो की आपण काय आहोत, आपण कोण आहोत, परमेश्वरने आपल्यावर किती प्रेम केले, त्याची आज्ञा न ऐकल्यावर आपल्यासोबत काय होते किंवा मग आपल्यासोबत काय केल्या जाईल, त्याचं न ऐकल्यावर काय केल्या जाईल, एक ढोंगी व्यक्ती कसा असतो, एखाद्या व्यक्तीमध्ये परिवर्तन घडल्यावर त्याचं आयुष्य कसं बदलते, किंवा एखादा व्यक्ती परिवर्तन आणण्याचा ढोंग करतो आणि जसं आधी जगलं आयुष्य तसंच जगतो. तर या सर्व गोष्टी आपण आत्तापर्यंत ऐकत आलेलो आहोत, पाहिलेल्या आहेत. आता आपण पाहू की परिवर्तन आपल्यामध्ये कसे होईल. आता भरपूर जणांना कोणी पहिल्यांदा हा संदेश पाहत असेल यूट्यूबवरती ऑनलाईन, तर हे संदेश ऐकल्यावर त्यांना प्रश्न पडला असेल, तर भरपूर जणांना माहीतही नसेल की मी माझ्यामध्ये परिवर्तन कसे घडून आणू. तर ज्यांना इच्छा असेल जुन्या आयुष्यामधून बदलून एक नवीन आयुष्य जगण्याची, आपल्या आयुष्यामध्ये परिवर्तन घडून आणण्याची एक आशा असेल, एक इच्छा असेल, तर मी आपणास सांगतो की तुमच्यामध्ये परिवर्तन कसे तुम्ही घडून आणू शकता. सर्वात ह्याच्यामध्ये काही मुद्दे आहेत, 4 स्टेप्स आहेत. तर त्या 4 पायऱ्याप्रमाणे तुम्ही स्वतःमध्ये परिवर्तन आणू शकता. त्यामध्ये आपण काही की पॉईंट्स बघूया, महत्त्वाचे पॉईंट्स बघूया.
जेव्हा तुम्हाला परिवर्तन तुमच्या आयुष्यामध्ये पाहिजे आहे तर हे तुमच्या मनातून आलं पाहिजे. कोणाच्या सांगितल्याने जोर जबरदस्तीने तुमच्यामध्ये परिवर्तन येऊ शकत नाही. तुमच्यामध्ये परिवर्तन तेव्हाच येऊ शकतं जेव्हा तुम्हाला स्वतःला जाणीव होती की मला बदलावयाचं आहे, हे माझ्यामध्ये दुर्गुण आहे, माझ्या आयुष्यामध्ये हा दुर्गुण आहे आणि हा दुर्गुणासोबत मी अजून जगू शकत नाही. मला एक स्वच्छ आयुष्य जगायचं आहे, परमेश्वराच्या सानिध्यामध्ये, येशू ख्रिस्ताच्या सानिध्यामध्ये, त्यांच्या मार्गावर एक मला परिवर्तित आयुष्य जगायचं आहे. मी आजपर्यंत जे घाण आयुष्य जगत आलो, जलील आयुष्य जगत आलो, त्या आयुष्यातून मला बाहेर पडायचं आहे. जेव्हा हे तुम्हाला मनातून इच्छा होती, इच्छा प्रकट होती, तेव्हाच तुमच्यामध्ये खरे परिवर्तन घडण्याची चान्सेस असतात. कोणी जोर जबरदस्ती करून तुम्हाला गळा धरून तुम्हाला परिवर्तन करू शकत नाही. तुम्ही तुमच्या इच्छेनेच तुमच्यामध्ये परिवर्तन घडवून आणू शकता. आणि दुसरा ह्यामध्ये की पॉईंट आहे, महत्त्वाचा पॉईंट आहे की पश्चातापाशिवाय परिवर्तन घडणे शक्य नाही. जोपर्यंत तुम्हाला पश्चाताप होत नाही तुमच्या कृतींवर, तुमच्या आयुष्यावर, तुम्ही केलेल्या आजपर्यंतच्या वाईट गोष्टींवर, जोपर्यंत तुम्हाला पश्चाताप होत नाही, तुम्हाला जोपर्यंत तुमच्या चुका कळून येत नाही, तुम्ही केलेल्या वाईट गोष्टींच्या तुम्हाला जाणीव होत नाही, पश्चाताप होत नाही, तोपर्यंत तुमच्यामध्ये परिवर्तन घडून येऊ शकत नाही. आणि पश्चातापी मन परमेश्वर येशू ख्रिस्तच तुम्हाला देऊ शकतो. आणि हे जर पश्चातापी मन तुम्ही प्रार्थना करून त्याच्या निकट येऊन, त्याच्या जवळ येऊन त्याला मागू शकता की तू मला पश्चातापी मन दे. आणि तुम्ही किती कठोर मनाचे व्यक्ती असा, आजपर्यंत तुम्हाला काहीच जरी असर पडलेला नसेल कोणत्याही गोष्टीचा, पण जेव्हा तुम्ही खऱ्या मनाने परिवर्तन होण्याचा इच्छा असेल आणि पश्चातापी मन जेव्हा तुम्हाला येईल, तर तुम्ही किती कठोर मनाचे असा, तुम्हाला एक परिवर्तन तुमच्या आयुष्यात घडण्यापासून कोणी थांबू शकत नाही. त्याच्यातला तिसरा एक की पॉईंट पाहूया. तुमचे ख्रिस्ताबरोबर, येशू ख्रिस्ताबरोबर वैयक्तिक नाते असणे गरजेचे आहे. बिना प्रभू येशू ख्रिस्ताच्या तुमच्यात परिवर्तन होऊ शकत नाही. कारण परमेश्वरामध्ये आणि आपल्यामध्ये तोच एक मध्यस्थी आहे, त्याच्याद्वारेच आपण परमेश्वरापर्यंत पोहोचू शकतो. तर आपले येशू ख्रिस्ताबरोबर नातेसंबंध, त्याच्यासोबतचे आपले पर्सनल रिलेशन्स फार चांगले असणं गरजेचं आहे. आणि ते चांगले आपण कसे डेव्हलप करू शकतो? प्रार्थना करून, बायबल वाचून. हे जे बायबल आहे, हे बायबल फक्त आपल्याला वाचण्यासाठी नाही, तर हे आपल्या आयुष्याच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर यामध्ये आहे. आणि बायबलद्वारे आपल्याला आपल्या आयुष्याचं किती कठीण प्रश्न असू द्या, किती कठीण परिस्थिती असू द्या, बायबलमध्ये त्याचं उत्तर आहे. आणि या बायबलद्वारेच आपण परमेश्वराशी बोलू शकतो, संभाषण करू शकतो. तो आपल्याशी उत्तर आपल्याला बायबल थ्रूच तो आपल्याला देतो. आपलं जे कम्युनिकेशन मोड आहे तो येशू ख्रिस्त आहे आणि हा बायबल आहे. आपल्याला येशू ख्रिस्ताशिवाय मार्ग नाही त्याला ॲक्सेप्ट करणं. आणि त्याच्याशी आपले जे संबंध आहेत, पर्सनल आपले रिलेशन, त्याच्यासोबत फार चांगले असणं फार गरजेचं आहे. आणि सर्वात प्रथम आपल्याला एक लक्षात ठेवलं पाहिजे की परमेश्वर आपल्यावर खूप प्रेम करतो. तुमचा दर्जा काय आहे, जसं मी सुरुवातीला सांगितलं, तुम्ही काही दर्जाचे असा पृथ्वीवरती, गरीब असा, श्रीमंत असा, शिक्षित असा, अशिक्षित असा, कोणत्याही धर्माचे असा, तुम्हाला हे जाणून घेतलं पाहिजे की तो तुमच्यावर किती प्रेम करतो. या तुम्ही त्याची असीम प्रेमाबद्दल तुम्ही जेव्हा जाणून घ्याल, त्याची जे इन्फिनाईट लव जे तुमच्यासाठी आहे, कधी न संपणारं जे प्रेम तो तुमच्यावर करतो, जेव्हा तुम्ही त्याच्या प्रेमाची जाणीव कराल, तेव्हाच तुम्हाला एक त्याच्याजवळ येण्याचं, एक तुमचं मन उघडण्याचं एक मौका तुम्हाला भेटेल, एक तुम्हाला जाणीव तुम्हाला होईल. आणि तो एक त्रैक्य देव आहे. ते आपण पुढच्या कधी दुसऱ्या संदेशामध्ये पाहूया. आणि आणखी एक गोष्ट, आता हे जे पुढचे महत्त्वाचे मी 4 मुद्दे सांगणार आहे, तर या 4 मुद्द्याद्वारे तुम्ही तुमच्यामध्ये परिवर्तन घडवून आणू शकता. तर हे 4 मुद्दे तुम्ही लक्ष देऊन ऐका, तुम्हाला कळून चुकेल. सगळ्यात पहिला मुद्दा आहे की तुम्हाला हे स्वीकार करायचं आहे की मी पापी आहे. मी पापी आहे, तुम्ही पापी आहात, मी जन्माचाच पापी आहे. ही गोष्ट तुम्हाला पूर्ण मनाने स्वीकार करावी लागणार आहे, जाणीवपूर्वक तुम्हाला कबूल करावी लागणार आहे.
आणि ही जाणीव तुम्हाला तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या असीम प्रेमाचं जाणीव करून घ्याल, जेव्हा तुम्हाला परिवर्तन तुमच्यामध्ये येण्याची इच्छा होईल. परमेश्वर येशू ख्रिस्ताचं बलिदान जेव्हा तुम्हाला कळेल की त्याचं बलिदान तुमच्यासाठी कशा झालं, का झालं, आणि त्या बलिदानामुळे कसं एक कायापलट झाली, पूर्ण युनिवर्सची, पूर्ण ब्रह्मांडाची कशी कायापलट झाली एका बलिदानामुळं. त्याच्या बलिदानामुळं तुमचं आयुष्य कसं बदललं, तुमचं जे पापी आयुष्य होतं ते कसं बदललं, तुमच्या आयुष्यामध्ये कसा चेंज घडून येणार आहे त्याच्या एका बलिदानामुळं. जेव्हा तुम्हाला याची जाणीव होईल आणि जेव्हा सर्वात आधी तुम्हाला जाणीव करून घ्यायची आहे की तुम्ही पापी आहात, तुम्ही जन्मजात पापी आहात आणि आपल्या सर्व पापांची क्षमा त्याच्याकडे मागायची आहे. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला पूर्ण मनाने, पूर्ण इच्छेने आणि जाणून बुजून हे स्वीकार करायचं आहे की तुम्ही पापी आहात. आणि हे जेव्हा तुम्ही परमेश्वराकडे मागाल तर हे मन तो तुम्हाला देईल. तुमचे पाप समजण्याचं, तुम्हाला त्या पापातून बाहेर पडण्याचं हे सगळं सर्व समज तुम्हाला देईल. हे तुम्ही जोर जबरदस्तीने स्वीकार करू शकत नाही. जेव्हा मनातून तुमच्या येईल हे मन तो तुम्हाला देईल. तुमची खरंच इच्छा होईल, तुम्ही त्याच्याकडे प्रार्थना कराल, त्याला जाणून घ्याल, तेव्हा तो तुम्हाला याची जाणीव देईल आणि त्यावेळेस तुम्हाला तुमच्या पापांची जाणीव पण होईल. दुसरा मुद्दा आपण पाहूया, पापाचा पश्चाताप करणे. आपल्या सर्व पापांचा पश्चाताप परमेश्वराकडे करणे, पूर्ण मनाने, जाणीवपूर्वक, पूर्ण मनाने आणि जाणीवपूर्वक तुम्हाला तुमच्या प्रत्येक पापांची, जेवढे पाप तुमच्या लक्षात आहेत, जेवढे पाप तुम्ही केलेले आहेत, कळत न कळत झालेले तुमच्याकडून पाप, असे पाप जे तुम्ही विसरलेले सुद्धा आहात, या सर्व पापांची क्षमा तुम्हाला परमेश्वराकडं मागायची आहे. आणि हे जे पाप आहेत हे तुम्हाला तेव्हाच तुम्ही मागू शकाल जेव्हा तुमच्यामध्ये पश्चातापी मन असेल. आणि पश्चातापी मन तुम्हाला तोच देऊ शकतो, परमेश्वर येशू ख्रिस्तच तुम्हाला पश्चातापी मन देऊ शकतो पश्चाताप करण्यासाठी. आणि हे मन तुम्हाला तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही त्याचा स्वीकार कराल, जेव्हा तुम्ही त्याच्याकडे प्रार्थना कराल, जेव्हा तुम्ही त्याचं असीम प्रेम, त्यांनी तुम्हावर केलेलं प्रेम तुम्ही जाणून घ्याल. प्रभू येशू ख्रिस्ताने जे बलिदान आपल्यासाठी दिलं, प्रत्येक मनुष्यासाठी जे बलिदान दिलं, जे रक्त सांडलं, जे मार त्यांनी खाल्ला, जे दुःख त्यांनी सोचलं, जेव्हा ह्याची जाणीव तुम्हाला येईल, तुम्हाला समजल, तेव्हाच तुम्हाला तुमच्या पापाची सुद्धा जाणीव होईल आणि तुम्ही सर्व मनातून जाणीवपूर्वक पूर्ण इच्छेने आपल्या पापांची क्षमा त्याच्याकडे मागाल आणि तो तुमच्या प्रत्येक पापांची क्षमा करेल, ही मी गॅरंटी तुम्हाला देतो. तिसरा मुद्दा आपण पाहूया, येशूला ग्रहण करणे. येशू हाच माझा एकमेव तारणारा आहे, स्वीकार करणे. कारण परमेश्वर आणि आपल्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्तच एक मध्यस्थी आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताशिवाय आपण परमेश्वरापर्यंत पोहोचू शकत नाही. तर येशू ख्रिस्तालाच आपण एकमेव तारणारा असे स्वीकार केले पाहिजे. तोच माझा तारणारा आहे. माझ्या पापांपासून, माझ्या गलिच्छ आयुष्यापासून, माझ्या ढोंगी आयुष्यापासून, वाईट आयुष्यापासून मला एकच व्यक्ती तारू शकतो, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. आणि त्यांचं तारण त्याच्या क्रूसावर बलिदान दिल्यामुळं झालेलं आहे. तुमचं तारण त्यांनी मार खाल्लेले आपल्यासाठी रक्त त्यांनी सांडल्यामुळं झालेलं आहे. आणि तुम्हाला ते स्वीकार करावयाचं आहे. जेव्हा तुम्ही हे सर्व गोष्टी स्वीकार कराल तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडेल. तर परमेश्वर येशू ख्रिस्तच आपल्या आयुष्यातला एकमेव तारणारा आहे. परमेश्वर आणि आपल्यामधला मध्यस्थी तोच आहे. त्याच्याशिवाय काहीच शक्य नाही. बाप्तिस्मा घेणे. बाप्तिस्मा घेणे पण फार आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाची गोष्ट आहे, एक घटना आहे. बाप्तिस्मा एक अशी गोष्ट आहे जे आपल्या आयुष्यातली एक स्पेशल, म्हणजे आपल्या प्रत्येक मनुष्याची जो बाप्तिस्मा घेतो तो त्याच्या आयुष्याचा एक स्पेशल क्षण असतो. कारण तो क्षण असा असतो जेव्हा आपण बाप्तिस्मा घेऊन पूर्ण जगाला सार्वजनिकरित्या सर्व समाजाला आपण दाखवून देतो की आपण त्याला स्वीकारलेलं आहे आणि तोच माझा एकमेव तारणारा आहे आणि मी त्याचा शिष्य आहे, मी त्याचं लेकरू आहे. हे तेव्हाच तुम्ही दाखवू शकता जेव्हा तुम्ही बाप्तिस्मा घेतलेला असतो. आणि सामाजिकरित्या जेव्हा आपण सर्वांसमोर बाप्तिस्मा घेतो तेव्हा आपण
तयार झालेलो असतो. पूर्ण मनाने कोणाची भीती नसती आपल्या आयुष्यामध्ये, समाजाची भीती नसती, कोणत्याच प्रकारची आपल्यामध्ये भीती नसती. तेव्हा आपण पूर्ण जगाला सामोरे जाऊन हे स्वीकार करण्यास आपल्यामध्ये शक्ती येते, ताकद येते की तोच माझा तारणारा आहे. म्हणून बाप्तिस्मा आपल्या आयुष्यामध्ये भरपूर महत्त्वाची एक घटना आहे, एक गोष्ट आहे. आणि आशा करतो मी जे सांगितलेले पॉईंट्स आहेत तुमच्या लक्षात राहतील. परत एकदा ते 4 महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते मी परत एकदा त्याचे टायटल सांगतो. मी पापी आहे हे स्वीकार करणं गरजेचं आहे. पापाचा पश्चाताप करणे, प्रत्येक पापाचा पश्चाताप करणे हे महत्त्वाचे आहे. येशूला ग्रहण करणे तोच आपला एकमेव तारणारा आहे हे स्वीकार करणे फार महत्त्वाचे आहे. आणि बाप्तिस्मा घेणे हे आपल्या हे सर्वात महत्त्वाचं आहे. कारण बाप्तिस्मा जो आहे आपण कोणाला न भीता, कोणाच्या जबरदस्ती नाही तर आपल्या स्वइच्छेने, स्वमनाने त्याने आपल्या आयुष्यात कार्य केलं म्हणून आपण या बाप्तिस्मा सर्वांसमोर घेतो. तर एक तो सर्व आपल्यासाठी, परमेश्वरासाठी, सर्वांसाठी एक सिम्बॉल ऑफ लव म्हणू शकतो. एक त्याच्यासाठी हे म्हणू शकतो की आपण त्याला खऱ्या मनाने, खऱ्या अर्थाने स्वीकारलेलं आहे. बाप्तिस्मा शेवटची त्यामधली पायरी आहे. आशा करतो का हा संदेश आपल्याला समजलेला असेल. काही चूक झाली असेल तर त्यासाठी क्षमा असो. आणि आशा करतो काही प्रश्न असल्यास आपण कॉमेंट्स करून प्रश्न विचारू शकता. आणि आज मी आशा करतो की तुम्ही हा संदेश ऐकल्यावर की तुम्ही स्वतःला प्रश्न विचाराल की तुम्ही कोण आहात, काय आहात आणि तुम्हाला परिवर्तनाची गरज आहे का. जर असेल तर आज तोच दिवस आहे, आज तो क्षण आहे, आज तो रविवार आहे. या तुम्हाला परिवर्तन घडवून आणण्याची गरज आहे. तर तुम्हाला काही गायडन्स पाहिजे असेल, माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचू शकता. आणि थँक्यू.